साहित्य बघूया. लव्हेंडर कलरची लोकर लागेल, ग्लू, 3.5 नंबरची सुई घेतली आहे, स्टिक आहे. ऑलरेडी याला ग्रीन हे केलेलं आहे. जर तुमच्याकडे साधी स्टिक असेल तर तुम्ही ग्रीन स्टिकी टेप याला लावू शकता. बिगिन विथ स्लिप नॉट. पंचेचाळीस साखळ्या घालणार आहोत आपण. 4, 5, 6, 7, 8, 9, 45 साखळ्या घातल्या. दोन टाके सोडून, पहिले 2 साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीमध्ये 2 डबल क्रोशे करणार आहोत. म्हणजे हे आपल्या अगदी सुरुवातीचं टोक होईल. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये, त्याच्या पुढच्या साखळीत 1 डबल क्रोशा, 2 चेन्स, मुरका घालायचा आहे. पिको म्हणतात ना, पिकोट. पहिल्या टॉपच्या साखळीच्या बेसमध्ये स्लिप स्टिच करायचा. असं दिसणार. परत 1 डबल क्रोशा घालायचा नेक्स्ट स्टिचमध्ये. परत 2 साखळ्या घालायच्या. टाक्याच्या वरती साखळी जिथे सुरू केली तिथे स्लिप स्टिच करायचा. परत डबल क्रोशा नेक्स्ट स्टिचमध्ये. दोन साखळ्या आणि असे 2 जे धागे किंवा 2 हे दिसतात तिथून स्लिप स्टिच. तीन झालेत. असे आपल्याला टोटल 10 करायचे. तर 10 झाल्यावर भेटूया. सी असं दिसतं. आता आपल्याला पुढे जे उरलेले टाके आहेत किंवा साखळे आहेत त्याच्यामध्ये आपण सेमच करणार. डबल क्रोशा आणि आपण इथे 2चा पिको केलाय किंवा जो मुरका घातलाय त्याच्याऐवजी 3चा करायचा. परत एकदा दाखवते. डबल क्रोशा केला, 3 साखळ्या आणि बेसला स्लिप स्टिच. परत दाखवते. 1 डबल क्रोशा, 3 साखळ्या आणि तिथेच 1 स्लिप स्टिच तिसऱ्या म्हणजे पहिल्या साखळीच्या बेसला. त्याच्यात तुम्हाला फरक दिसेल. 2चे थोडेसे छोटे दिसतात आणि पिको आणि हे जास्त दिसतात. असं आपण शेवटपर्यंत करून घेऊया. असं तयार झालंय. मी शेवटचे 10 टाके 5 मुरके घातले, 4 आणि 5
ते आपोआपच असं नॅचरली ट्विस्ट झालंय. आता आपण ह्या स्टिकला हे पूर्ण रॅप करून घेऊ. टू बिगिन विथ हे जे 3 आपण केले होते तिथून स्टार्ट करूया. मी फेविकॉल घेतलाय, तुम्ही फॅब्रिक ग्लू किंवा ग्लू गन असे सुद्धा वापरू शकता. आणि हे शेप देत देत करणार आहे मी. मध्ये मध्ये ह्याला स्टिक लावणार आहे. इट्स रेडी. किती सुंदर झालंय ना लव्हेंडर. असे मी अजून वेगवेगळ्या रंगांचे केलेले आहेत.